नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्जुन दांगड तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो. आपण नेमणुकाविषयक घडामोडी बघतोय. बघा, नेमणुका ज्या आहेत त्या आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतात आणि त्या घडामोडी पाहताना आपल्याला काय प्रॉब्लेम येतो नेहमी असा प्रॉब्लेम येतो की सर, ह्या ज्या नेमणुका झालेल्या असतात ह्या भरपूर असतात आणि भरपूर असल्याच्या नंतर त्यात नवे नावं असतात, नवे नावं नवीन पोस्टिंग असतात, म्हणजे नवे पद पण असतात. कारण दरवर्षी काय त्याच पदावरती नव्या नव्या नेमणुका होत नाहीत, ते 2-3 वर्षाच्या बाद नेमणुका बदलत असतात. मग आपल्याला आठवण्यासाठी खूप अवघड जातं ते, कारण लक्षात राहण्यासाठी ह्या खूप डिफिकल्ट काम आहे हे, म्हणजे अवघड लागतं. मग ते कसं पाठ करायचं, तर त्याच्यावरतीच आपण काम करतो की आपल्याला हे कसं लक्षात राहील. कारण काय आहे, डायरेक्ट सांगत जर गेलो आपण नुसतं तर ते वाचल्यासारखं होतं. मग आपण त्याला काय केलं, एक फॉर्मॅट बनवलं, एक सूत्र बनवलंय, प्रश्न आणि प्रश्नामध्ये त्याचं रिपिटेशन करतोय आपण, जेणेकरून ते आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात कसं राहील त्यावरती आपण याचं फोकस करतोय. तर त्यातला आपला हा भाग आहे. तर आपण जास्त वेळ न घेता आपण सुरू करूया. आपण मागच्या भागात इथपर्यंत येऊन थांबलो होतो, है की नाही. आता इथून पुढे आपल्याला उर्वरित भाग आपल्याला काय करायचा बघायचा. तर 2 मिनिटं थांबा. चला चला आता आपण प्युमा इंडियाच्या ब्रँड अँबॅसिडर पर्यंत येऊन थांबलो होतो. हरमनप्रीत कौर भारताची कॅप्टन आहे. नाही, भारताची सध्या महिला क्रिकेटपटू आहे. तर हिच्या बाबत आलो होतं. आता ही कॅप्टन कोणत्या संघाची होती रे महिला आयपीएल मध्ये? महिला आयपीएल मध्ये कोणत्या संघाची कॅप्टन होती बघा? मुंबई इंडियन्स आहे का? मुंबई इंडियन्स, मुंबई इंडियन्स, मुंबई इंडियन्स आठवतं का? मुंबई इंडियन्स, मुंबई इंडियन्सनं पहिलं महिला आयपीएल जिंकलंय. पहिलं महिला आयपीएल जिंकल्याच्या नंतर मुंबई इंडियन्स मध्ये कर्णधार होती हरमनप्रीत कौर आणि दिल्ली कॅपिटल्स उपविजेता आहे पहिल्या महिला आयपीएलचा. तर त्या बाबतीत हरमनप्रीत कौरचा मुद्दा आहे आणि ती आता प्युमा इंडिया या स्पोर्ट ब्रँडची ब्रँड अँबॅसिडर आहे. मग आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे. आता या ठिकाणी एस2पीएल स्टॉप म्हणलं आहे की नाही, यस काय ते ओमनी प्रायव्हेट लिमिटेड नाही का, यस टर्टल ओमनी प्रायव्हेट लिमिटेड, त्याची ती ब्रँड अँबॅसिडर स्मृती मंदाना. सॅव्हलॉन इंडियाचा सचिन तेंडुलकर, निखत झरीन एनएमडीसीची. आता उर्वरित भागात पुढचे बघूया आपण. आपल्याला पाठच करून घ्यायचे, सोडायचंच नाही कशाला काय. त्रिपुरा टुरिझमचा ब्रँड अँबॅसिडर कोण? त्रिपुरा राज्य आहे, त्याचा पर्यटनासाठीचा ब्रँड अँबॅसिडर बनलाय. कोण बनलाय बघा, कोण बनलाय बघा. चला पर्यावरण बघूया आपण. विराट कोहली या ठिकाणी आहे, सचिन तेंडुलकर आहे, सौरव गांगुली आहे आणि हरमनप्रीत कौर आहे. आता या ठिकाणी नवे नाव आपल्याला पाहायला मिळतात बघा. आता आपण ते बघितले नाहीत आतापर्यंत, आता आपल्याला पुढे बघायचे ते कोण कशाचं आहे. नाव लक्षात घ्या. या ठिकाणी उत्तर आहे बघा, सौरव गांगुली. काय उत्तर आहे? सौरव गांगुली, पर्याय क्रमांक पहिला. सचिन तेंडुलकरच्या बाबतचा मुद्दा काय? सॅव्हलॉन इंडियाचा बघितला आपण. सॅव्हलॉन, सॅव्हलॉन इंडिया त्याचा ब्रँड अँबॅसिडर. पुन्हा सचिन तेंडुलकर कशाचा ब्रँड अँबॅसिडर? जिओ सिनेमा, जिओ सिनेमा बरोबर, जिओ सिनेमाचा ब्रँड अँबॅसिडर सचिन तेंडुलकर. पुन्हा काय मुद्दा आहे या ठिकाणी? हरमनप्रीत कौर. हरमनप्रीत कौरचा काय बघितला आपण? प्युमा इंडिया. प्युमा हा जो स्पोर्ट्स ब्रँड आहे त्याची ती काय आहे? ब्रँड अँबॅसिडर. आणि इकडे बघा विराट कोहली आहे. विराट कोहलीचा मुद्दा आपल्याला पुढे बघायचा. चला पहा पुढचा मुद्दा काय बघा. भारतीय राष्ट्रीय रायफल संघटना जी आहे तर तिचे अध्यक्ष आपल्याला विचारलेले आहेत. भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेचे अध्यक्ष बघा या ठिकाणी सौरव गांगुली आहे, कालिकेत सिंहदेव, हरमनप्रीत कौर आणि विराट कोहली. बघा सौरव गांगुलीच्या बाबत आपण बघितलं त्रिपुरा टुरिझम. काय बघितलं? त्रिपुरा टुरिझम, त्रिपुरा टुरिझम, त्रिपुरा टुरिझम, सौरव गांगुली बरोबर. कालिकेत सिंहदेव या ठिकाणी उत्तर आहे बघा, पर्याय क्रमांक दुसरा. कालिकेत सिंहदेव हे भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेचे अध्यक्ष बनलेत. राष्ट्रीय रायफल संघटना बरोबर, राष्ट्रीय रायफल संघटना, रासस रारास. हरमनप्रीत कौर प्युमा इंडिया बरोबर, प्युमा, प्युमाची ब्रँड अँबॅसिडर. विराट कोहलीचा मुद्दा पुढे. चला घ्या पुढचा प्रश्न घ्या. वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टचे मानद उपाध्यक्ष कोण बनले? वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टचे मानद उपाध्यक्ष कोण बनले? बघा या ठिकाणी बुद्धिस्ट आले. बुद्धिस्ट, बुद्धिस्ट याशी संबंधित एक व्यक्ती जर आपण बघितला तिथे रामदास आठवले आहेत. पर्याय क्रमांक तिसरा याचं बरोबर उत्तर आहे, रामदास आठवले. वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टचे मानद उपाध्यक्ष रामदास आठवले बनले. बघा या ठिकाणी सौरव गांगुलीचा मुद्दा आहे. सौरव गांगुलीच्या बाबतचा मुद्दा आपण काय अभ्यासलाय? त्रिपुरा, त्रिपुरा राज्याचे ब्रँड अँबॅसिडर कशासाठी? पर्यटनासाठी, त्रिपुरा टुरिझमचे.
कालिकेश सिंह देव, आपण या ठिकाणी कोड लिहिला होता रारास म्हणजे काय, राष्ट्रीय रायफल संघटना, तिचे अध्यक्ष कालिकेश सिंह देव. रामदास आठवले वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टचे मानद उपाध्यक्ष है की नाही. आणि आपण एक उपाध्यक्षाच्या बाबतचा एक मुद्दा बघितला होता बघा, मी तुम्हाला सांगतो. जागतिक हवामान संघटना बघितली होती बघा, जागतिक हवामान संघटना याचे आपण उपाध्यक्ष बघितले होते बघा. जागतिक हवामान संघटनेचे उपाध्यक्ष कोण होते रे, आठवण्याचा प्रयत्न करा. पुढच्या याचं सांगतो मी तुम्हाला. चला, हे इथपर्यंत झालं. घ्या आता बघा, हरमनप्रीत कौरच्या बाबतचा मुद्दा आहे बघा. हरमनप्रीत कौरचा प्युमा इंडियाची ती ब्रँड अँबॅसिडर आहे, बरोबर. विराट कोहली जो आहे तो HSBC इंडियाचा ब्रँड अँबॅसिडर बनला. विराट कोहली कशाचा ब्रँड अँबॅसिडर बनला, HSBC इंडियाचा ब्रँड अँबॅसिडर. त्याच्यानंतर तो ड्युरोफ्लेक्सचा पण ब्रँड अँबॅसिडर आहे, ड्युरोफ्लेक्सचा पण तो ब्रँड अँबॅसिडर आहे. नंतर बघा, सौरव गांगुलीचा त्रिपुरा टुरिझम बघितलंय आपण. नंतर कालिकेश सिंहदेव यांचा आपण राष्ट्रीय रायफल संघटना तिचे अध्यक्ष बघितले बघा. आता तुम्हाला मी सांगितलं नाही का. रामदास आठवले वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टचे मानद उपाध्यक्ष. आता हे झालं सरळ बरोबर. आणि या ठिकाणी तुम्हाला ही विचारली होती जागतिक हवामान संघटना आहे की नाही, जागतिक हवामान संघटना हिचे तुम्हाला उपाध्यक्ष विचारले होते. कोण आहेत रे, मृत्युंजय, एक मिनिट थांबा, हे सगळं गोंधळ झाला याचं, थांबा. काय होतं यांचं नाव, मृत्युंजय मोहपात्रा. काय नाव होतं यांचं, मृत्युंजय मोहपात्रा. आलं लक्षात. जागतिक हवामान संघटनेचे उपाध्यक्ष. बाकी हे सगळे लोक आता आपण बघितले. चला या पुढच्या मुद्द्याकडे या. बघा पुढचा मुद्दा काय बघा, भारतीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष कोण, भारतीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष कोण. चला आता या ठिकाणी जर आपण रिव्हिजन करत गेलो, आपले पर्याय आपलं जसं ठरले तसं आपण करत गेलो, तर बघा त्रिपुरा टुरिझमचा ब्रँड अँबॅसिडर सौरव गांगुली बनलाय, बरोबर. नंतर आपण बघितलं बघा कालिकेश सिंहदेव, इथं मी तुम्हाला सांगितलं होतं राष्ट्रीय रायफल संघटना, एवढा कोड लक्षात ठेवा फक्त. राष्ट्रीय रायफल संघटना कालिकेश सिंहदेव. रामदास आठवले वर्ल्ड बुद्धिस्ट फेडरेशन आहे की नाही, वर्ल्ड बुद्धिस्ट फेडरेशन त्याच्या उपाध्यक्षपदी, चला मानद उपाध्यक्षपदी. आणि अनिल कुमार लाहोटी भारतीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष बनले. अनिल कुमार लाहोटी कोण बनलं, अनिल कुमार लाहोटी. पर्याय क्रमांक 4. अनिल कुमार लाहोटी हे भारतीय रेल्वे मंडळाचे उपाध्यक्ष का काय अध्यक्ष बनले, बरोबर. लक्षात आलं. अनिल कुमार लाहोटी यांच्या बाबतचा मुद्दा. बरं मला सांगा तुम्ही, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष कोण बनले होते, बरोबर आहे की नाही. ललित काय त्यांचं नाव ते आठवा आता, आहे की नाही. चला घ्या पुढचा प्रश्न घ्या. नासाचे मुख्य तंत्रज्ञ कोण बनले. नासा आहे बघा, नासा अमेरिकन अवकाश संशोधन संस्था, तिचे मुख्य तंत्रज्ञ कोण बनले. बघा अनिल कुमार लाहोटी यांच्याबाबत आपण नुकताच एक मुद्दा बघितला, भारतीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष, बरोबर. भारतीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष आहेत का, बरोबर आहे का. बघा कन्फ्युजन झालं नाही पाहिजे. भारतीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष बरोबर आहे का, बरोबर आहे. चला भारतीय रेल्वे मंडळ, बरोबर. भारतीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष, रेल्वे मंडळ अध्यक्ष, भारतीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष कोण बनले, अनिल कुमार लाहोटी, बरोबर. रामदास आठवले वर्ल्ड बुद्धिस्ट काय आहे ते, वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट असं येते नाही का. मग त्याला आपण काय करूया, वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट, WFB, वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टच्या मानद उपाध्यक्षपदी कोण, रामदास आठवले, केंद्रीय मंत्री पण येते नाही का. त्याच्यानंतर बघा कालिकेश सिंहदेव, राष्ट्रीय रायफल संघटना, आलं लक्षात, राष्ट्रीय रायफल संघटना त्याचे अध्यक्ष. आणि AC चरणिया भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत, ते नासाचे मुख्य तंत्रज्ञ बनलेत. म्हणजे पर्याय क्रमांक पहिला उत्तर आहे बघा, AC चरणिया भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत, नासाचे मुख्य तंत्रज्ञ बनलेत. काय नाव आहे, AC चरणिया, बरोबर. लक्षात आलं. AC चरणिया भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत, नासाचे मुख्य तंत्रज्ञ ते बनलेले आहेत. चला घ्या पुढचा मुद्दा घ्या.
पुढचा मुद्दा बघा, पुढचा काय मुद्दा आहे, डीडी न्यूजच्या महासंचालक कोण बनल्या. आता डीडी न्यूज हे जे आहे केंद्र सरकारची आपली प्रसारण वाहिनी आहे, त्याच्यावरून न्यूज प्रसारित केल्या जात नाही का. मग या ठिकाणी बघा पर्यायीकडे आपण जाऊया, आता डायरेक्ट पर्यायीकडे जाऊया. चला, कसं जायचं, वरून खाली यायचं का खालून वर जायचं सांगा तुम्ही. चला, तुमच्या म्हणण्यानुसार आपण वरून सुरू करूया. एसी चरणी, नासा, नासाचे मुख्य तंत्रज्ञ, बरोबर, मुख्य तंत्रज्ञ. चला, नासाचे मुख्य तंत्रज्ञ. त्याच्यानंतर बघा प्रिया कुमार, याचं उत्तर आहे बघा, प्रिया कुमार याचं उत्तर आहे दुसरं. डीडी न्यूजच्या महासंचालक आहेत प्रिया कुमार. काय नाव आहे, प्रिया कुमार, डीडी न्यूज. चला, रामदास आठवले, वर्ल्ड फेडरेशन ऑफ बुद्धिस्ट, बरोबर, WFB चे मानद उपाध्यक्ष कोण बनले, रामदास आठवले. अनिल कुमार लाहोटी, रेल्वे मंडळाचे अध्यक्ष, बरोबर, भारतीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष, रेल्वे मंडळ अध्यक्ष कोण बनले रे, रेल्वे मंडळाचे अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी, रेल्वे मंडळाचे अध्यक्ष बनले अनिल कुमार लाहोटी. रेल्वे मंडळ अध्यक्ष रामदास आठवले, WFB म्हणजे वर्ल्ड फेडरेशन ऑफ बुद्धिस्टचे मानद उपाध्यक्ष प्रिया कुमार, डीडी न्यूजच्या महासंचालक, एसी चरणी नासाचे मुख्य तंत्रज्ञ. आलं लक्षात. नावं लक्षात घ्यायचे, चांगल्या प्रकारे नावं रिपिटेशन केल्याच्या नंतरच लक्षात राहतात. त्या भागावरती आपलं चांगलं फोकस असतं का, त्याच्यासाठी, कारण हे खूप परेशान करणारे चॅप्टर आहेत. हे चॅप्टर तर त्रासदायक ठरतात करंट अफेअर मध्ये, नेमणुकाच्या बाबतीमध्ये. इथं एक लॉजिक लावायला काही नसतं, इथं डायरेक्ट पाठांतरच लागतं. ज्या ठिकाणी लॉजिकच्या गोष्टी त्या ठिकाणी आपण त्या पद्धतीने बघितलंय. चला, आता बघा राजेश मल्होत्रा यांच्या बाबत योग्य पर्याय निवडा. आता राजेश मल्होत्रांच्या बाबत योग्य पर्याय निवडायचं. खाली 4 पर्याय आहेत बघा. भारतीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष कोण बनले, आठवा नाव आठवा, काय नाव आहे, अनिल कुमार, अनिल कुमार लाहोटी, अनिल कुमार लाहोटी कोण बनले, भारतीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष. चला, नासाचे मुख्य तंत्रज्ञ कोण आहेत, आठवा, एसी चरनिया, भारतीय वंशाची व्यक्ती. चला, डीडी न्यूजच्या महासंचालक प्रिया, काय नाव यांचं, प्रिया कुमार आहे का रे, प्रिया कुमारी आहे का प्रिया कुमार आहे, बघा प्रिया कुमार, बरोबर, प्रिया कुमार. हे कोण आहेत, डीडी न्यूजच्या महासंचालक. चला, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजे PIB चे प्रधान महासंचालक, PIB चे प्रधान महासंचालक कोण बनले, राजेश मल्होत्रा. चला, राजेश मल्होत्रा, PIB चे महासंचालक. आलं लक्षात. राजेश मल्होत्रा PIB चे महासंचालक, अनिल कुमार लाहोटी भारतीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष, एसी चरनिया म्हटलं की नासाचे मुख्य तंत्रज्ञ, डीडी न्यूजच्या महासंचालक म्हणलं की प्रिया कुमार. आले लक्षात. 4 नावं लक्षात आले, चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायची. नावं पाठ करायची म्हटलं की असेच करावं लागणार. चला, काय आलं, राजेश कुमार झालं, सगळं झालं. चला आता पुढे जाऊया. चला, माधवेंद्र सिंग यांच्या बाबत योग्य पर्याय निवडायचा. कोणाच्या बाबत, माधवेंद्र सिंग यांच्या बाबत योग्य पर्याय निवडायचा. चला, माधवेंद्र सिंग. चला, काय काय दिलेले बघा. चला, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजे काय रे, PIB, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजे काय, PIB चे कोण महासंचालक बनले, राजेश. चला, राजेश मल्होत्रा. PIB चे महासंचालक कोण बनले, राजेश मल्होत्रा. चला, PIB चे महासंचालक कोण बनले, राजेश मल्होत्रा. डीडी न्यूजच्या कोण, प्रिया कुमार. आलं. चला, नासाचे मुख्य तंत्रज्ञ कोण, एसी चरनिया. चला, एसी चरनिया. चला, आता गुजरात मेरीटाईम क्लस्टरचे पहिले CEO कोण राहिले, मग माधवेंद्र सिंह, पर्याय क्रमांक पहिला. आलं का उत्तर. गुजरात मेरीटाईम क्लस्टरचे पहिले CEO कोण, माधवेंद्र सिंह. लक्षात घ्या, गुजरात मेरीटाईम क्लस्टरचे पहिले CEO माधवेंद्र सिंह. चला, गुजरात मेरीटाईम क्लस्टरचे CEO कोण बनले, माधवेंद्र सिंह. चला, आले का लक्षात नाव सगळ्यांचे. पुन्हा आपल्याला येणार आहेत बरं का पर्याय, लक्षात घ्या. चला, माधवेंद्र सिंह यांचा मुद्दा पाहिला आपण. आता राजीव सिंह आहेत बघा, राजीव सिंह रघुवंशी. बघा, राजीव सिंह रघुवंशी यांच्या बाबत योग्य पर्याय निवडायचा. चला, राजीव सिंह रघुवंशींच्या बाबत योग्य पर्याय निवडायचा. राजीव सिंह रघुवंशी काय आहे बघा. चला, सुरुवात करा. बघा, राजेश मल्होत्रा प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडियाचे महासंचालक, बरोबर आहे का. राजेश मल्होत्रा
राजेश मल्होत्रा, बरोबर आहे ना? प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडियाचे महासंचालक, बरोबर, राजेश मल्होत्रा. डीडी न्यूजचं कोण आहे रे? प्रिया कोण? प्रिया कुमारी का कुमार? लक्षात घ्या, प्रिया कुमार. हा, चला. त्याच्यानंतर बघा, भारताचे औषध महानियंत्रक आहेत बघा, हे राजेश रघुवंशी जे आहेत. राजेश सिंह रघुवंशी हे भारताचे औषध महानियंत्रक आहेत. आणि गुजरात मेरीटाईम क्लस्टर त्याच्याबाबत मल्होत्रा कोण आहेत? कोणते मल्होत्रा आहेत? चला, मल्होत्रा आहेत का कोण आहेत? राजेश रघुवंशीच्या नंतर इकडे बघा, गुजरात क्लस्टरच्या बाबत आपण काय बघितले? माधवेंद्र सिंह. चला, माधवेंद्र सिंह. हे बघा, गुजरात मेरीटाईम क्लस्टरचे पहिले सीईओ माधवेंद्र सिंह. भारताचे औषध महानियंत्रक म्हटलं की राजीव सिंह रघुवंशी. राजीव सिंह रघुवंशी. त्यानंतर बघा, डीडी न्यूजच्या महासंचालक प्रिया कुमार आणि प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे महासंचालक राजेश मल्होत्रा. लक्षात आले? अशा प्रकारे सगळे लोक तुम्हाला व्यवस्थितरित्या कव्हर करायचे. प्रत्येकाच्या बाबतचा मुद्दा तुम्हाला चांगल्या प्रकारे कव्हर करावा लागेल, तेव्हा तुमचा हा विषय जो आहे तो परफेक्ट होणार आहे. विषय परफेक्ट करायचा असेल तर त्याच्यासाठी अशाच पद्धतीने तयारी करावी लागेल, त्याशिवाय विषय परफेक्ट होणार नाही. चला, पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. चला, घ्या पुढचा काय मुद्दा बघा. पवन अग्रवाल यांच्याबाबत योग्य पर्याय निवडा. चला, पवन अग्रवाल यांच्याबाबत योग्य पर्याय निवडा. चला, गुजरात मेरीटाईम क्लस्टरचे पहिले सीईओ कोण? माधवेंद्र सिंह. चला, हा दुसरा पर्याय सांगा काय? भारताचे औषध महानियंत्रक कोण बनले? चला, राजेश सिंह रघुवंशी का रे? राजेश सिंह रघुवंशी का राजेश सिंह रघुवंशी? बघा, चला, राजीव सिंह रघुवंशी. चला, राजीव सिंह रघुवंशी. चला, राजीव सिंह रघुवंशी, माधवेंद्र सिंह दोघं. चला, गुजरात मेरीटाईम क्लस्टरचे पहिले सीईओ माधवेंद्र सिंह, भारत औषध महानियंत्रक राजीव सिंह रघुवंशी. आता बघा, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे प्रधान महासंचालक काय? राजेश मल्होत्रा. चला, आता बघा, इथं राहिला पर्याय तिसरा, इंडियन पेपर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष. इथं काय नाव आहे? पवन अग्रवाल. हे त्याचे पवन अग्रवाल. चला, पवन अग्रवाल आलं का? बरोबर. पर्याय क्रमांक कितवा यायला पाहिजे? तिसरा. पर्याय क्रमांक कितवा यायला पाहिजे? तिसरा. पवन अग्रवाल त्याचं बरोबर उत्तर आहे. चला, इंडियन पेपर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष कोण बनले? पवन अग्रवाल. इंडियन पेपर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष कोण बनले? पवन अग्रवाल. गुजरात मेरीटाईम क्लस्टरचे पहिले सीईओ माधवेंद्र सिंह, भारताचे औषध महानियंत्रक राजीव सिंह रघुवंशी, इंडियन पेपर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन पवन अग्रवाल, आणि त्याच्यानंतर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे प्रधान महासंचालक राजेश मल्होत्रा. बरोबर आले इथपर्यंत? हे बघा, व्यवस्थितरित्या त्याला स्कॅन करून घ्या. माइंड मॅप मध्ये लक्षात ठेवायचं. प्रत्येक जो स्लाइड मी बनवतोय ना याच्यासाठीच लिहून देतोय तुम्हाला, कारण ते आपलं माइंड जे आहे ना, शॉर्ट मेमरी आणि लॉंग मेमरीचा भाग असतो बघा. शॉर्ट आणि लॉंग तुम्ही विज्ञानमध्ये अभ्यासला असेल. एक मेमरी आहे 30 सेकंदापर्यंत लक्षात ठेवते, बाकी लक्षात राहते. लॉंग मेमरी जास्त काळ म्हणजे कायमस्वरूपी. तर आपल्याला तिच्यावरती फोकस करायचा. शॉर्ट मेमरी सोडून द्यायची आपल्याला. शॉर्ट मेमरी कॅन्सल करायची, कारण आता वाचलं पुढे जाऊन विसरले, हा भाग आपल्याला कॅन्सल करायचा. तुम्हाला तो कायमस्वरूपी कसा लक्षात राहील त्या पद्धतीने त्याला तुमच्या माइंड वरती ठस्सा मारायचा, असा पॅक करायचा तो, की आपल्याला आला पाहिजे परीक्षेमध्ये गेल्यावर. चला बघा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव कोण बनले? चला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव कोण बनले? बघा, राजीव सिंह रघुवंशी या ठिकाणी आहेत. त्यानंतर माधवेंद्र सिंग आहेत. गुजरात मेरीटाईम क्लस्टरचे पहिले अध्यक्ष आहेत का रे? माधवेंद्र सिंग. बघा, आहे का नाही? गुजरात मेरीटाईम क्लस्टर बरोबर आहे का रे? गुजरात मेरीटाईम क्लस्टर. चला, त्याचे पहिले प्रमुख. चला, ठीक आहे. राजीव सिंह रघुवंशी, इंडियन पेपर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे प्रमुख. चला, पवन अग्रवाल यांच्या बाबत आत्ता बघितलं आपण. काय बघितलं रे? पवन अग्रवाल. चला, हे बघा, पवन अग्रवालचा मुद्दा जो आहे
तो असा आहे, इंडियन पेपर मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ती इथलचा गोंधळ आहे आपला. हा मुद्दा आपला इकडचाही बघा, इथं खाली पाहिजे, हा हा खाली पाहिजे. इंडियन पेपर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन जे आहे, इंडियन पेपर मॅन्युफॅक्चरिंग हे त्याचे प्रमुख आहेत पवन अग्रवाल. आणि हे भारताचे औषध महानियंत्रक आहेत, औषध महानियंत्रक. औषध महानियंत्रक राजीव सिंह रघुवंशी. आणि इकडे जर बघितलं ब्रिजेश सिंह, तर हे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव बनलेत. ब्रिजेश सिंह मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव. आता बघा मला सांगा, महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण बनले? आपण पाहिले ना याच्यामध्ये नेमणुकामध्ये, महाराष्ट्राचे मुख्य सचिव सांगा. महाराष्ट्र मुख्य सचिव कोण बनले? चला, मुख्य सचिव कोण बनले? चला बघा, महाराष्ट्र मुख्य सचिव कोण बनले? चला, याच्यावरती एक नाव सांगितलेले, मनोज सैनिक. बरोबर, मनोज सैनिक हे महाराष्ट्राचे मुख्य सचिव. कितवे मुख्य सचिव आहेत हे सांगा, कितवे मुख्य सचिव आहेत? आपण लेक्चरमध्ये इतक्या वेळा तुमच्या समोर ते मुद्दा आणतोय, मी कशासाठी आणतोय? कारण ते लक्षात राहिलं पाहिजे. मग कितवे सचिव आहेत? चला बघा, मनुकुमार श्रीवास्तव, मनुकुमार श्रीवास्तव आणि मनोज सोनी, मनोज सैनिक. आणि इथून एक पुन्हा तुम्हाला दुसरं सांगितलं, युपीएससीचा मुद्दा, मनोज सोनी. आलं का लक्षात? मनुकुमार श्रीवास्तव, मनोज सैनिक आणि मनोज सोनी हे लोक तुम्हाला सांगितले होते. 45वे, हे 45वे, हे 46वे, हे 46वे. कोण 46वे? मनोज सैनिक, महाराष्ट्राचे मुख्य सचिव. आहे का नाही? आपण नेमणूक विषय घडामोडीमध्ये बघितलेलं आहे का नाही? ते मुद्दे आहेत ते. मनोज सोनी युपीएससीचे अध्यक्ष बनले. तुम्हाला सांगितलं दोन्ही नावं सारखे, थोडंसं कन्फ्युजन होईल आडनावावरून. बरोबर, मनुकुमार श्रीवास्तव. चला, याच्यानंतर मला सांगा रे, हे मनुकुमार हे जाऊ द्या, आता हे आपण बघितलं, जाऊ द्या, पडू द्या तिकडे तो मुद्दा. चला, हे सगळं गोंधळ जाऊ द्या, आता पडू द्या हे. चला चला, पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊ. ब्रिजेश सिंगच्या बाबतचा मुद्दा काय? एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव बनले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण बनले? चला, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आठवण्याचा प्रयत्न करा, व्हिडिओच्या शेवटी बघू आपण मग नंतर. हा चला घ्या, आता रिवाइज करून घेऊया मुद्दे. बघा, माधवेंद्र सिंग गुजरात मेरीटाईम क्लस्टरचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी. गुजरात मेरीटाईम क्लस्टर, गुजरात, गुजरात कुठं आहे? इकडं आहे. बरोबर, महाराष्ट्राच्या वरती. तिथलं मेरीटाईम क्लस्टर, त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पहिले. राजीव सिंग रघुवंशी, राजीव सिंग रघुवंशी भारताचे औषध व महानियंत्रक. बरोबर, भारताचे औषध महानियंत्रक राजीव सिंग रघुवंशी. नाव लक्षात ठेवायचे. पवन अग्रवाल इंडियन पेपर मॅन्युफॅक्चरर असोसिएशनचे अध्यक्ष, इंडियन पेपर मॅन्युफॅक्चरर असोसिएशनचे अध्यक्ष पवन अग्रवाल. ब्रिजेश सिंग काय आहे? एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंग. इंडियन पेपर मॅन्युफॅक्चरर असोसिएशनचे अध्यक्ष पवन अग्रवाल. राजीव सिंग रघुवंशी भारताचे औषध महानियंत्रक. बरोबर. आणि माधवेंद्र सिंग गुजरात मेरीटाईम क्लस्टरचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी. माधवेंद्र सिंग गुजरात मेरीटाईम क्लस्टरचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी. चला चला, आता थोडस स्पीड कमी करूया आपण, कारण लक्षात बी राहिलं पाहिजे. बघा, अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष आपल्याला विचारले. चला, अणुऊर्जा नियामक मंडळ. बघा, अणुऊर्जा नियामक मंडळ, अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष. बघा, अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष कोण बनले? कोण बनले? कोण बनले? बघा बघा, कोण बनले? बघा, अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष कोण बनले? चला, अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष कोण बनले? बघा, या ठिकाणी जर आपण बघितलं, महाराष्ट्राचे प्रधान मुख्य सचिव मुख्यमंत्र्यांचे. बरोबर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान मुख्य सचिव पवन अग्रवाल आणि राजीव सिंग रघुवंशी. याच्या बाबतचे दोन मुद्दे आहेत. बरोबर, एक औषध नियंत्रक, औषध महानियंत्रक आहे, आणि एकाचा मुद्दा काय आहे? इंडियन न्यूजपेपर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन. बरोबर आहे का रे? इंडियन पेपर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन कोणाच्या बाबतीत? पवन अग्रवाल. इंडियन पेपर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन IPMA. आणि इकडं DGCA, DGCA नाही, थांबा, औषध महानियंत्रक, औषध महानियंत्रक. चला,
औषध महानियंत्रक राजीव सिंह रघुवंशी. आणि दिनेश कुमार शुक्ला जे आहेत ते अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष आहेत. अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष. चला, अरे यार याला प्रॉब्लेम आला आता. अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष कोण बनले तर दिनेश कुमार शुक्ला. अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष बनले दिनेश कुमार शुक्ला. औषध महानियंत्रक राजीव सिंग रघुवंशी. पवन अग्रवालचा मुद्दा म्हटलं की इंडियन पेपर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे प्रमुख आणि ब्रिजेशचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे मुख्य प्रमुख काय आहे ते प्रमुख सचिव आहे की नाही. चला या पुढं. भारतीय लष्कराचे अभियंता इन चीफ कोण बनले बघा. भारतीय लष्कराचे अभियंता इन चीफ. आता बघा दिनेश कुमार शुक्ला अणुऊर्जा ऐक ना अणुऊर्जा आयोगाचे काय बघितलं आपण दिनेश कुमार शुक्ला यांच्या बाबत. अणुऊर्जा आयोगाचे काय होते ते अणुऊर्जा आयोग आहे का अणुऊर्जा नियामक मंडळ आहे बघा. अणुऊर्जा नियामक मंडळ. अणुऊर्जा नियामक मंडळ त्याचे ते सीईओ. चला ठीक आहे अध्यक्ष. चला अणुऊर्जा नियामक मंडळ. अरविंद वालिया. अरविंद वालिया यांच्या बाबत बघा भारतीय लष्कराचे अभियंता इन चीफ बनलेले अरविंद वालिया. पर्याय क्रमांक दुसरा याचं बरोबर उत्तर आहे. पवन अग्रवाल आणि ब्रिजेश सिंग यांच्या बाबतचं बघा. पवन अग्रवाल इंडियन न्यूजपेपर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन बरोबर त्याचे ते अध्यक्ष आहे. INEP बरोबर आहे का रे. इंडियन न्यूजपेपर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन बरोबर आहे का. इंडियन पेपर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन असं आहे ते. इंडियन पेपर हे IPME आणि इथं ब्रिजेश सिंग महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव बरोबर. इथपर्यंतचे मुद्दे आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. चला पुढच्या भागाकडे आपण जाऊया. पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. चला आता बघा आता प्रश्न आहे ब्लॅक सी ग्रेन इनिशिएटिव्ह साठी संयुक्त राष्ट्र समन्वयक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. चला ब्लॅक सी ग्रेन इनिशिएटिव्ह काळा समुद्र जो आहे धान्य करार जो झालेला त्याच्यासाठी उपक्रम तर त्याच्या संबंधित कोणाची नियुक्ती करण्यात आली. बघा दिनेश कुमार शुक्लाचं आपण काय बघितलंय अणुऊर्जा नियामक मंडळ. अणुऊर्जा नियामक मंडळ बरोबर. दिनेश कुमार शुक्ला अणुऊर्जा नियामक मंडळ बघितलं त्याचे ते अध्यक्ष बरोबर. अरविंद वालिया यांच्या बाबतचा एक पर्याय आपण बघितलाय. अब्दुल्ला अब्दुल समद दस्ती हे याचं बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक तिसरा. अब्दुल्ला अब्दुल समद दस्ती यांची नेमणूक संयुक्त राष्ट्राच्या ब्लॅक सी ग्रेन इनिशिएटिव्ह म्हणजे काळा समुद्र धान्य करारासाठीचा धान्य उपक्रम जो आहे काळा समुद्र धान्य करार त्याच्या संबंधित जो उपक्रम राबवण्यात आला त्याच्यावरती समन्वयक म्हणून. आता याच्यामध्ये बघा काळा समुद्र धान्य करार झाला कशामुळे रशिया हा जो रशिया आहे रशियानं 24 फेब्रुवारी 2023 ला 2023 ला त्याला एक वर्ष पूर्ण झाली. 2022 ला युक्रेनवर आक्रमण केलं आणि मग आक्रमण केल्यामुळे या ठिकाणी युक्रेन या ठिकाणी तुर्की आणि या ठिकाणी रशिया असा जर भाग बघितला ना हा मधला भाग आहे काळा समुद्राचा. तर इथून इकडे अन्नधान्याचे पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी करार करण्यात आला युनायटेड नेशन्सच्या मध्यस्थीनं. आणि त्याच करारावरती आता समन्वयक म्हणून अब्दुल्ला अब्दुल समद दस्तीची नेमणूक संयुक्त राष्ट्राने केलेली आहे. हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. ब्रिजेश सिंग हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव बनलेत हा मुद्दा आहे. आणि अरविंद वालिया यांचा जो मुद्दा आहे तो म्हणजे भारतीय लष्कराचे अभियंता इन चीफ आहेत ते. भारतीय लष्कर त्याचे ते अभियंता इन चीफ आहेत. कोण बनलेत ते अरविंद वालिया. लक्षात आलं. अरविंद वालिया भारतीय लष्कराचे अभियंता इन चीफ. इथपर्यंतचे मुद्दे आता तुमचे क्लिअर असले पाहिजे. यानंतर पुढे जाऊया आपण. इथपर्यंतचा भाग चांगल्या प्रकारे क्लिअर असला पाहिजे. चला बघा संजय मुदलियार यांच्याबद्दल आता योग्य पर्याय निवडायचा आहे. संजय मुदलियार अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष कोण. चला अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष आपण बघितलेत बघा. आता हे नाव पाठ करायचे आपल्याला वारंवार आपल्या चेहऱ्यासमोर डोळ्यासमोर आले पाहिजे. दिनेश कुमार शुक्ला. दिनेश कुमार शुक्ला कोण ते दिनेश कुमार
शुक्ला हे कोण येतं? अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष आहेत, बरोबर. भारतीय लष्कराचे अभियंता इन चीफ अरविंद कोण आहेत रे? अरविंद वालिया. चला पुढचा मुद्दा घ्या. ब्लॅक सी ग्रेन इनिशिएटिव्ह साठी संयुक्त राष्ट्राचे समन्वयक कोण? ब्लॅक सी ग्रेन इनिशिएटिव्ह साठी संयुक्त राष्ट्राचे समन्वयक तुम्हाला सांगितलं मी, अब्दुल्ला समद दस्ती. आलं लक्षात? आणि इकडे इंडियन ओव्हरसीज बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून संजय मुदलियार यांची नेमणूक झाली. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. संजय मुदलियार इंडियन ओव्हरसीज बँकेवरती कार्यकारी संचालक बनलेले आहेत. संजय मुदलियार. बाकीचे लोक अशा प्रकारे प्रत्येकाच्या ठिकाणावरती आहेत. बघा या ठिकाणी बघून घ्या आता मुद्दा. या ठिकाणी मुद्दा बघून घ्या. चला काय मुद्दा आहे बघा. दिनेश कुमार शुक्ला यांच्याबद्दल जर तुम्ही बघितलं तर अणुऊर्जा नियामक मंडळाचे ते अध्यक्ष बनलेत, बरोबर. अणुऊर्जा नियामक मंडळ, बरोबर. अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष दिनेश कुमार शुक्ला. अरविंद वालिया भारतीय लष्कराचे अभियंता इन चीफ बनलेत. भारतीय लष्कराचे अभियंता इन चीफ कोण बनलेत? अरविंद वालिया. भारतीय लष्कराचे अभियंता इन चीफ कोण बनले? अरविंद वालिया. अब्दुल्ला अब्दुल समद दस्ती हे जे आहेत ते ब्लॅक सी ग्रेन इनिशिएटिव्ह साठी संयुक्त राष्ट्राचे समन्वयक बनलेत. ब्लॅक सी ग्रेन इनिशिएटिव्ह साठी संयुक्त राष्ट्राचे समन्वयक कोण? अब्दुल्ला अब्दुल समद दस्ती. आणि संजय मुदलियार इंडियन ओव्हरसीज बँकेचे कार्यकारी संचालक बनले. आलं लक्षात? इंडियन ओव्हरसीज बँकेचे कार्यकारी संचालक कोण बनले? संजय मुदलियार. अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष दिनेश कुमार शुक्ला. अरविंद वालिया भारतीय लष्कराचे अभियंता इन चीफ आणि अब्दुल्ला अब्दुल समद दस्तीच्या बाबत ब्लॅक सी ग्रेन इनिशिएटिव्ह सांगितलाय. आणि संजय मुदलियारच्या बाबत इंडियन ओव्हरसीज बँकेचे कार्यकारी संचालक. चला आता पुढचा मुद्दा बघा. पुढचा मुद्दा काय बघा. न्यायमूर्ती सोनिया गोकानी यांच्याबद्दल योग्य पर्याय आपल्याला निवडायचा. बघा आता मला असं आठवतंय बाबा या ठिकाणी 4 पर्याय आहेत. पहिला पर्याय जो आहे तो तर आपल्याला माहित नाही त्याचं कोणी, पण बाकीचे पर्याय बघूया याच्यामध्ये जर उत्तर असेल तर. बघा इंडियन ओव्हरसीज बँक म्हटलं की संजय मुदलियार आपल्याला आठवली पाहिजे. बरोबर आहे, संजय मुदलियार. ब्लॅक सी ग्रेन इनिशिएटिव्ह साठीचे समन्वयक कोण आहेत? अब्दुल्ला अब्दुल समद दस्ती. चला त्यानंतर बघा भारतीय लष्कराचे अभियंता इन चीफ कोण आहेत? वालचंद काय काय नाव आहे? अरविंद वालिया, बरोबर. अरविंद वालियाचे का रे? अरविंद वालिया का बघा, अरविंद वालियाचे ना, बरोबर आहे. चला आणि इथं सोनिया गोकानी जे आहेत, सोनिया गोकानी या गुजरात उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनलेल्या आहेत. काय नाव आहे त्यांचं? सोनिया गोकानी. सोनिया गोकानी. चला सोनिया गोकानी गुजरात उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश सोनिया गोकानी. भारतीय लष्कराचे अभियंता इन चीफ अरविंद वालिया. ब्लॅक सी ग्रेन इनिशिएटिव्हचे संयुक्त राष्ट्र समन्वयक अब्दुल्ला अब्दुल समद दस्ती. इंडियन ओव्हरसीज बँकेचे कार्यकारी संचालक संजय मुदलियार. आलं लक्षात? आता नावं आठवली पाहिजे, नावं तुमच्या तोंडाखाली आली पाहिजे, जिभेवरती पटकन नाव आलं पाहिजे. ते त्या पद्धतीनेच आपण त्याला सेटअप केलेलं आहे. प्रत्येक मुद्द्यावरती तुम्हाला ते आठवलं पाहिजे, त्यासाठी हे मुद्दे रिपिटेशनला आणले जाते आणि त्यानंतर ते आपल्यासाठी काय केले जातात? इम्प्लिमेंट केलं जाते की कशा प्रकारे त्याला लक्षात ठेवायचे. चला पुढचा मुद्दा घ्या. खुशबू सुंदर यांच्याबद्दल योग्य पर्याय निवडा. काय नाव आहे रे? खुशबू सुंदर. चला आता मला आठवतं बाबा पहिल्या पर्याय जर आपण बघितलं, गुजरात उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश आपण आताच बघितले सोनिया गोकानी आहेत बाबा. सोनिया गोकानी म्हणजे हा तर पर्याय नसणार आहे. ब्लॅक सी ग्रेन इनिशिएटिव्हच्या बाबत जर बघितलं संयुक्त राष्ट्र समन्वयक, तर हे अब्दुल्ला अब्दुल समद दस्ती आहेत, बरोबर.
इंडियन ओव्हरसीज बँकेचे कार्यकारी संचालक जर बघितले तर हे संजय मुदलियार आहेत बाबा, मला असे आठवतंय, संजय मुदलियार, बरोबर आहे ना? इथपर्यंत मला लक्षात येते आता, कारण आपल्याही वारंवार लक्षात येते की नाही. आता बघा, राष्ट्रीय महिला आयोगाचा सदस्य पर्याय राहिला बघा, राष्ट्रीय महिला आयोगाचा सदस्य पर्याय राहिला, हे आहे पर्याय क्रमांक दुसरा, बरोबर. खुशबू सुंदर, काय नाव आहे यांचं? खुशबू सुंदर, ह्या बनल्यात बघा राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य, खुशबू सुंदर. बघा, सोनिया गोकानी, खुशबू सुंदर, अब्दुल्ला अब्दुल समद दस्ती आणि संजय मुदलियार, अशा प्रकारचे हे लोक आहेत, यांच्या बाबतचे हे पर्याय. चला घ्या पुढचा प्रश्न घ्या. अनिकेत तलाटी यांच्याबद्दल योग्य पर्याय निवडायचा. चला, अनिकेत तलाटी यांच्याबद्दलचा योग्य पर्याय निवडायचा. काय पर्याय आहे बघा. बघा आता आपण पर्यायाकडे जाऊया. पर्यायामध्ये जे जे पर्याय आपल्याला येतात ते आपण सोडूया. बघा, गुजरात उच्च न्यायालयाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश सोनिया गोकानी, बरोबर, सोनिया गोकानी. चला, त्याच्यानंतर बघा, राष्ट्रीय महिला आयोग कोण आहे, सदस्य कोण बनल्यात? खुशबू सुंदर. चला, राष्ट्रीय महिला आयोगाचे सदस्य कोण बनल्यात? खुशबू सुंदर. बघा, यानंतर बघा, इंडियन ओव्हरसीज बँकेचे कार्यकारी संचालक कोण बनले? तर संजय मुदलियार. संजय मुदलियार आलं लक्षात? इंडियन ओव्हरसीज बँकेचे कार्यकारी संचालक संजय मुदलियार बनलेत. आता राहिले इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडियाचे अध्यक्ष, मग यांचं नाव आहे बघा अनिकेत तलाटी. काय नाव आहे त्यांचं? अनिकेत तलाटी. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष कोण बनले? अनिकेत तलाटी. बघा, सोनिया गोकानी, खुशबू सुंदर, अनिकेत तलाटी, संजय मुदलियार, सगळे लोक लक्षात आले. अशा प्रकारे ह्या सर्व लोकांच्या बाबतचे मुद्दे आहेत. प्रत्येकाच्या बाबतचा मुद्दा रिपिटेशन करायचा, प्रत्येकाच्या बाबत आपल्याला अभ्यास करून घ्यायचा, सगळ्यांच्या बाबतचे योग्यरित्या लक्षात ठेवायचं आहे. अनिकेत तलाटी बरोबर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष, पर्याय क्रमांक तिसरा. अनिकेत तलाटी बरोबर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष अनिकेत तलाटी. चला या पुढे. आता बघा, या ठिकाणी आता पुन्हा एकदा काय पर्याय आला बघा. इंडियन ऑइल ऑफिसर असोसिएशनच्या अखिल भारतीय अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? चला, इंडियन ऑइल, आतापर्यंत आपण काय केलं, त्यांच्या बाबतचे मुद्दे अभ्यासले. आता नावं आलेत बघा पर्यायामध्ये. खेळ कसा केलेला आहे बघा, पहिल्यांदा मुद्दे येतात, नंतर नावं येतात, नंतर नावं येतात, नंतर मुद्दे येतात, असं चेंज होत राहतं, कारण दोन्ही गोष्टी आपल्याला रिपीट करायच्यात. जेवढं आपल्याला लक्षात राहील तेवढा प्रयत्न आपल्याला त्या ठिकाणी करायचा. इंडियन ऑइल ऑफिसर्स असोसिएशनच्या अखिल भारतीय अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? बघा, या ठिकाणी जर मी बघितलं, पर्यायाकडे मी बघितलं, तर मला इथं आठवतं बाबा, हे गुजरात उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश आहेत, बरोबर. पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनल्यात नाही का, बरोबर आहे. याच्यानंतर आपण पुढे जर बघितलं, खुशबू सुंदर राष्ट्रीय महिला आयोग, मला आठवतं बाबा, राष्ट्रीय महिला आयोगाचे सदस्य बनल्यात या. त्याच्यानंतर बघा, अनिकेत तलाटी ते याच्या बाबत, कशाच्या बाबत? अनिकेत तलाटी सीए ची जी संस्था आहे, बरोबर, इंडियन चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया, त्याच्यावरती काय बनले ते. चला, त्यांचा मुद्दा काय होता बघा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाचे ते अध्यक्ष बनलेत, बरोबर. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाचे ते अध्यक्ष बनलेत, बरोबर, अध्यक्ष. आणि संजय सिंग या ठिकाणी चौथा पर्याय, इंडियन ऑइल ऑफिसर्स असोसिएशनचे अखिल भारतीय अध्यक्ष बनलेत संजय सिंग. इंडियन ऑइल ऑफिसर्स असोसिएशनचे अखिल भारतीय अध्यक्ष कोण बनले? संजय सिंग. इंडियन ऑइल ऑफिसर्स असोसिएशनचे अखिल भारतीय अध्यक्ष कोण बनले? संजय सिंग. पर्याय क्रमांक चौथा या ठिकाणी योग्य उत्तर आहे. इंडियन ऑइल ऑफिसर्स असोसिएशनचे अध्यक्ष कोण बनले? संजय सिंग. बघा, गुजरात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश बनल्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश सोनिया गोकानी, न्यायमूर्ती सोनिया गोकानी. खुशबू सुंदर राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य बनल्यात. कोण बनल्यात? खुशबू सुंदर. अनिकेत तलाटी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष बनलेत. कोण बनलेत? अनिकेत तलाटी. आणि संजय सिंग यांच्या बाबतचा मुद्दा आपण बघितला.
इंडियन ऑइल ऑफिसर्स असोसिएशनच्या अखिल भारतीय अध्यक्षपदी निवड झाली. कोणाची निवड झाली? संजय सिंग यांची. इंडियन ऑइल ऑफिसर्स असोसिएशनच्या अखिल भारतीय अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? संजय सिंग यांची निवड झालेली आहे. अशा प्रकारे हे मुद्दे आहेत. इंडियन ऑइल ऑफिसर्स असोसिएशनच्या अखिल भारतीय अध्यक्षपदी संजय सिंग यांची निवड झाली. सोनिया गोकानी गुजरात उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश, खुशबू सुंदर राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य, अनिकेत तलाटी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि संजय सिंग इंडियन ऑइल ऑफिसर्स असोसिएशनच्या अखिल भारतीय अध्यक्षपदी निवड झाली. चला काय होतं ते संजय सिंग यांचं. चला काय बघा, एक मिनिट थांबा. काय झालं याला? चला पुढचा मुद्दा बघा. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणी कार्यभार स्वीकारला? बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे बीएससी चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी. बघा या ठिकाणी सुंदर राममूर्ती हे जे आहेत हा पर्याय बरोबर आहे. बघा पहिल्याच पर्यायाचं बरोबर आहे. बाकी खुशबू सुंदर राष्ट्रीय महिला आयोगाचे सदस्य बनले ते बरोबर. अनिकेत तलाटी ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्सचे काय बनलेत? अध्यक्ष बनलेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स किंवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया आहे की नाही, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया म्हणजे ICAI चे ते अध्यक्ष बनलेत. आणि संजय सिंग काय ते इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया होतं का रे? बघा बरं संजय सिंगचा काय मुद्दा आहे? आठवा. चला आठवा. इंडियन ऑइल ऑफिसर्स असोसिएशनच्या अखिल भारतीय इंडियन ऑइल ऑफिसर्स असोसिएशन IOOA इंडियन ऑइल ऑफिसर्स असोसिएशन जे आहे त्याच्या अखिल भारतीय अध्यक्षपदी संजय सिंग यांची निवड. आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक सुंदर राममूर्ती बनलेत. कोण बनलेत? सुंदर राममूर्ती बनलेले आहेत. चला पुढच्या पर्यायाकडे या. बघा युनायटेड स्टेट्स हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये स्पीकर कोण बनले? US हाऊस ऑफ म्हणजे अमेरिकेचं जे काही सभागृह आहे त्याच्यामध्ये स्पीकर कोण बनले? अध्यक्ष कोण बनले? चला सुंदर राममूर्तींचा आता बघितला BSCच्या बाबतचा मुद्दा बघितला आपण. BSC बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे कार्यकारी संचालक काय बघितलं? बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे काय बघितलं ते आपण. चला बघा व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी केविन मॅकर्थी याचं उत्तर आहे. बघा पर्याय क्रमांक दुसरा केविन मॅकर्थी याचं उत्तर आहे. अनिकेत तलाटी इथं काय इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया अनिकेत तलाटी त्याचे ते प्रमुख बनले. संजय सिंग इंडियन ऑइल ऑफिसर्स असोसिएशन चे भारतीय प्रमुख बनले म्हणजे अखिल भारतीय प्रमुख बनले. अशा प्रकारे कीवर्ड लक्षात घेऊन आपण त्याला कव्हर करूया. कीवर्ड ICAI इंडियन चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाचे प्रमुख अनिकेत तलाटी, संजय सिंग इंडियन ऑइल ऑफिसर्स असोसिएशनचे प्रमुख, BSC चे कार्यकारी संचालक. BSC चे काय आपण बघितलं रे? कार्यकारी संचालक केलं मला. मुख्य कार्यकारी अधिकारी कोण? सुंदर राममूर्ती. आणि केविन मॅकर्थी US हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे स्पीकर. कोण बनले? US हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे स्पीकर केविन मॅकर्थी. आला इथपर्यंतचा मुद्दा क्लिअर असेल तर आपण पुढे जाऊया. चला BCCI निवड समितीचे अध्यक्ष कोण आहेत? चला BCCI निवड समितीचे अध्यक्ष कोण आहेत? BCCIच्या निवड समितीचे अध्यक्ष सांगा. बघा सुंदर राममूर्ती आहेत बरोबर. त्याच्यानंतर पर्यायमध्ये कोण आहे? केविन मॅकर्थी, चेतन शर्मा आणि संजय सिंग. चला या ठिकाणी जर आपण उत्तराकडे गेलो, हे केविन मॅकर्थी जे आहेत ते अमेरिकेचं जे सभागृह आहे त्याचे ते अध्यक्ष बनलेत बरोबर. सुंदर राममूर्ती जे आहेत यांच्याबद्दल आपण BSCचा मुद्दा बघितला बहुतेक आहे की नाही? BSCचा मुद्दा बघितलाय का रे? सुंदर राममूर्ती यांच्या बाबत आपण BSCचा मुद्दा बघितलाय. चेतन शर्मा इथं उत्तर आहे बघा. BCCI निवड समिती जी आहे
समितीचे अध्यक्ष बनलेत चेतन शर्मा. कोण बनलेत? चेतन शर्मा. बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष बनलेत. कधी कधी आमचंही माइंड काम करत नाही, लक्षात घ्या काही काही गोष्टी होतात. बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष कोण बनले? चेतन शर्मा. बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा. लक्षात राहील, बीसीसीआय निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा बनले म्हणून. चला पुढच्या मुद्द्याकडे जाऊया आपण आता. पुढे बघूया काय मुद्दा आहे. चला या ठिकाणी बघा, रोहित पवार यांच्याबद्दल आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. चला, बीएससी चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कोण बनले? सुंदर रामन. कोण आहेत ते? चला, बीसीसीआय चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहे? आठवतंय का बघा? सुंदर रामन राममूर्ती आहेत बघा. सुंदर रामन राममूर्ती. सुंदर रामन राममूर्ती. सुंदर रामन राममूर्ती हे काय आहेत? बीसीसीआय चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. बर, चला पुढे बघा. याच्यानंतर पुढे बघा, यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे स्पीकर केविन मॅकार्थी. केविन मॅकार्थी, बरोबर, केविन मॅकार्थी. त्यानंतर बघा, बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष कोण बनले रे? चेतन शर्मा. सुंदर रामन राममूर्ती बीएससी चे व्यवस्थापकीय संचालक, यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे स्पीकर केविन मॅकार्थी. त्याच्यानंतर बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष बनलेत रोहित पवार. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. रोहित पवार महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे कोण बनलेत? अध्यक्ष बनलेले आहेत. चला, इथपर्यंत आता आपलं क्लिअर असला पाहिजे मुद्दा. नंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे जायचंय. घ्या आता सगळे मुद्दे बघितलेले इथं आपल्याला स्लाइड वरती दिसत आहेत बघा. सुंदर राममूर्ती जे आहेत ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बनलेत. केविन मॅकार्थी यूएस हाऊस ऑफ कॉप रिप्रेझेंटेटिव्हचे स्पीकर बनलेत. चेतन शर्मा बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष बनलेत. चेतन शर्मा काय बनले? बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष बनलेत. आणि रोहित पवार महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष बनलेत. कुठले अध्यक्ष बनलेत? महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार बनलेले आहेत. चला यानंतर पुढच्या भागाकडे या. पुढचा प्रश्न बघा, विकास पुरोहित यांच्याबद्दल योग्य पर्याय निवडा. चला, विकास पुरोहित यांच्याबाबतचं योग्य पर्याय निवडायचं. पर्यायाकडे आपण जाऊया. आपलं जो रुटीन आहे त्यानुसार महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष कोण येतं? रोहित पवार. चला, रोहित पवार बरोबर. बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष कोण येतं? चेतन शर्मा. कोण येतं? चेतन शर्मा बरोबर. यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे स्पीकर, यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे स्पीकर कोण बनले? केविन मॅकार्थी बरोबर. चला, केविन मॅकार्थी बरोबर. आणि इथं बघा, मेटाचे भारतातले जागतिक व्यवसाय प्रमुख, मेटाचे भारतातले जागतिक व्यवसाय प्रमुख कोण बनलेत? विकास पुरोहित. पर्याय क्रमांक 1 विकास पुरोहित. विकास पुरोहित काय ते? मेटाचे भारतातील जागतिक व्यवसाय प्रमुख म्हणजे फेसबुकचे. आलं लक्षात? विकास पुरोहित, केविन मॅकार्थी, चेतन शर्मा, रोहित पवार. मेटा, यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह, त्याच्यानंतर बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष. या पुढे चला, प्रवीण शर्मा यांच्याबद्दल आपल्याला योग्य पर्याय निवडायचा. चला आता बघा, मेटाचे भारतातले जागतिक व्यवसाय प्रमुख कोण बघितले आपण? विकास पुरोहित बरोबर. विकास पुरोहित मेटाचे भारतातले जागतिक व्यवसाय प्रमुख बरोबर. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे संचालक या ठिकाणी बघा, हे प्रवीण शर्मा त्याचे संचालक आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येतं बघा, प्रवीण शर्मा. बाकीचे 2 पर्यायचे कोण आहेत रे? बाकीचे 2 पर्याय कोणाचे आहेत?
बीसीसीआय निवड समिती अध्यक्ष कोण येतं? चेतन शर्मा. चेतन शर्मा. आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत? रोहित पवार. रोहित पवार. आलं का लक्षात? आलं लक्षात? विकास पुरोहित मेटाचे भारतातले जागतिक व्यवसाय प्रमुख. त्याच्यानंतर प्रवीण शर्मा राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे संचालक. बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार. इथपर्यंतचा मुद्दा लक्षात आला. पर्याय क्रमांक दुसऱ्याचं उत्तर असलं पाहिजे प्रवीण शर्माच्या बाबत. प्रवीण शर्मा बरोबर राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण. काय? राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण. मेटा भारतातले व्यवसाय प्रमुख विकास पुरोहित. बीसीसीआय निवड समिती चेतन शर्मा. महाराष्ट्र क्रिकेट संघटना रोहित पवार. आता इकडचे मुद्दे आपल्या नावं लक्षात आली असतील. आता हे नावं पण आठवायचेत. आता आपल्याला हे नावं आता आठवायचे. पुढच्या भागामध्ये आपण ते पण बघणार आहोत. चला घ्या पुढं. बघा पुढचा मुद्दा आहे डॉक्टर सतीश देशपांडे आणि डॉक्टर अभय वाघ यांच्याबद्दल योग्य पर्याय निवडा. चला सतीश देशपांडे आणि अभय वाघ यांच्याबद्दल योग्य पर्याय निवडा. बघा मेटाचे भारतातले जागतिक व्यवसाय प्रमुख कोण येतं? चला विकास पुरोहित करे, विकास कपूर, आशुतोष पुरोहित का विकास पुरोहित? चला बघा कन्फ्युजन झालं की गोंधळ होतो. चला मेटाचे भारतातले प्रमुख कोण बनले? विकास पुरोहित. बरोबर विकास पुरोहित. चला विकास पुरोहित मेटाचे भारतातले प्रमुख बनले. बरोबर. चला राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे संचालक कोण बनले? चला राष्ट्रीय आरोग्य प्रवीण कोण? प्रवीण कोण? प्रवीण 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 प्रवीण. चला प्रवीण शर्मा. प्रवीण शर्मा कोण बनले? प्रवीण शर्मा. कसं आहे माहितीये का? शांततेच्या काळामध्ये कठोर परिश्रम करणं मग ते बोर होतं. व्हिडिओ बघताना तुम्हाला वाटत असेल टाइमपास बोर व्हायले. शांततेच्या काळामध्ये कठोर प्रयत्न केले तर तुम्हाला युद्धाच्या काळामध्ये शांतता मिळते. बरं म्हणजे युद्धाच्या काळात तुमचा विजय त्या ठिकाणी निश्चित होतो. त्यामुळे प्रत्येक मुद्दा प्रत्येक गोष्ट आपल्याला वारंवार वारंवार आपल्या नजरेसमोरून घालायची. मग कसाही प्रश्न येऊ दे ना, तुम्हाला काय भीती आहे त्याच्यामध्ये? आणि तुम्ही जर असं विचार करताल की प्रश्न कुठे येईल कुठे येईल कुठे येईल, आता ती मर्जी त्यांची आहे, विचारणाराची इच्छा आहे की त्याला काय विचारायचे. करंट अफेअर असा विषय आहे कितीही अभ्यास कमीच असतो आणि किती काही करा त्याच्यामध्ये कमीच पडते. कारण याच्यामध्ये काय याला अंत नाहीये. रोज धावता सब्जेक्ट, रोज नवे सब्जेक्ट नव्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये. त्यामुळे आपल्याला सर्वतोपरी तयारी ठेवणं गरजेचं असतं की आपल्याला आवश्यक काय आहे, आपल्या बुद्धीला किती झेपतंय त्या ठिकाणी, तेवढ्या गोष्टी आपण कव्हर करायच्या, तेवढ्या लक्षात ठेवायचं. त्या पद्धतीनं त्याला आपण तेवढी तयारी त्याची करून घ्यायची. बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य बनलेत. कोण बनलेत? सतीश देशपांडे आणि अभय वाघ. पर्याय क्रमांक तिसरा याचं उत्तर आहे. सतीश देशपांडे, सतीश देशपांडे आणि अभय वाघ. अभय वाघ हे काय बनले तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य. रजनीश शेठ हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सध्या अध्यक्ष आहेत. आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत तुम्हाला सांगितलं? रोहित पवार. लक्षात? चला पुढच्या भागाकडे येऊया आपण आता. अमेरिकन हवाई दलाच्या ब्रिगेडियर जनरल पदी नियुक्त झालेले भारतीय वंशाचे अमेरिकन अंतराळवीर कोण? बघा अमेरिकन हवाई दलाच्या ब्रिगेडियर जनरल पदी नियुक्त झाले भारतीय वंशाचे अमेरिकन अंतराळवीर कोण? बघा या ठिकाणी बघा विकास पुरोहित आहेत. विकास पुरोहित हे मेटाचे प्रमुख आहेत. बघा मेटाचे भारतातले प्रमुख आहेत ते. बरोबर. प्रवीण शर्मा राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे प्रमुख. बरोबर. सतीश देशपांडे आणि अभय वाघ महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य सतीश देशपांडे आणि अभय वाघ. आणि इकडे राजाचारी पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे. राजाचारी पर्याय क्रमांक 4 त्याचं बरोबर उत्तर आहे. राजाचारी त्याचं पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. अमेरिकन हवाई दलाच्या काय ब्रिगेडियर जनरल पदावरती नियुक्ती झाली ते भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत. त्यांचं नाव आहे राजाचारी. बरोबर. राजाचारीचा पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर येते. बाकी 3 पर्याय तुम्हाला रिवाइज करून दिलेले आहेत. चला यानंतर पुढच्या भागाकडे आपण येतोय. आता जे आपण 4 प्रश्न बघितलेत त्याचे जे मुद्दे आहेत ते आपण रिवाइज करतोय. बघा
विकास पुरोहित यांच्याबाबत आपण पाहिलं होतं. मेटाचे भारतातले जागतिक व्यवसाय प्रमुख बनलेत. कोण बनलेत? विकास पुरोहित. मेटाचे भारतातले जागतिक व्यवसाय प्रमुख कोण बनले? कोण बनले तर विकास पुरोहित. प्रवीण शर्मा. प्रवीण शर्माचा मुद्दा आपण काय बघितलाय? राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे संचालक बनलेत. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे संचालक कोण बनले? प्रवीण शर्मा. सतीश देशपांडे आणि अभय वाघ. सतीश देशपांडे आणि अभय वाघ यांच्याबद्दलचा मुद्दा काय बघितलाय? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य बनलेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य सतीश देशपांडे आणि अभय वाघ. आणि हे जे राजाचारी आहेत, राजाचारी हे भारतीय वंशाचे अमेरिकन अंतराळवीर आहेत. यांची अमेरिकन हवाई दलाच्या ब्रिगेडियर जनरल पदी नियुक्ती झाली. आलं लक्षात? ब्रिगेडियर जनरल पदी नियुक्ती झाली. आणि याबरोबर आपलं जे नेमणूक विषयक हे चॅप्टर आहे ते आपण या ठिकाणी थांबवूया आणि भेटूया पुढच्या चॅप्टरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.